नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघतोय, पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महाड दुर्घटनेची. 12 तासांहून अधिक वेळ आता उलटून गेल्याने अजूनही इमारतीखाली 16 नागरिक अडकले असं कळतंय आणि आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय. या इमारतीत एकूण 41 फ्लॅट्स होते, त्यातले 18 बंद होते. सुदैवाने इमारत कोसळण्याआधी सुमारे 60 जण तिथून बाहेर पडू शकले होते, त्यामुळे जीवितहानी तुलनेनं कमी झाली आहे. या इमारतीचे बिल्डर फारुक काझी आणि युनुस शेख या दोघांवर गुन्हे दाखल झालेत. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे देखील या सगळ्याच बचाव कार्यावर जे सगळे अपडेट्स ते घेत आहेत आणि आता जी माहिती कळते त्यानुसार NDRF कडून आता मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे आणि 16 जण अजूनही या बिल्डिंगमध्ये खाली अडकलेत अशी माहिती कळते. अधिक माहिती घेणार आहोत. प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, आता घटनास्थळावर आहेत आणि प्रफुल्ल, आता असे काय अपडेट्स आहेत? कारण अजूनही 16 जणांना बाहेर काढण्याचे अतोनात प्रयत्न तिथे करावे लागत आहेत. कशा रीतीने हे सगळं मोठं बचाव कार्य आता सुरू आहे? रेणुका, आता जवळपास 14 तास ही इमारत कोसळायला झालेली आहे. NDRFची टीम, स्थानिक प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्या वतीनं हे संपूर्ण मलबा हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. पण मध्ये मध्ये पावसाचा अडथळा जो आहे तो या ठिकाणी येताना दिसतोय. जवळपास 14 तास या ठिकाणी उलटलेत आणि इमारतीचा फक्त 25% भागच जो आहे तो या ठिकाणी बाजूला करता आलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ आपल्याला समजू शकेल की किती मोठ्या प्रमाणावर हा ढिगारा जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे. कारण 5 मजल्याची इमारत होती आणि जवळपास 43 फ्लॅट जे आहेत त्या या इमारतीत होते. मुसळधार पाऊस जो आहे तो आता या ठिकाणी कोसळायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे बचाव कार्य थोडंसं मंदावलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. तरी या पावसामध्ये NDRFची टीम असेल, स्थानिक प्रशासन जे आहे ते काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ही अत्यंत निकृष्ट असं काम जे आहे रेणुका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मी कॅमेरामॅनला सांगेन की ज्या पद्धतीनं हे स्लॅब जे आहेत ते अक्षरशः एकावर एक असे चिपकले आहेत, म्हणजेच याचे पिलर देखील अत्यंत निकृष्ट या ठिकाणी दिसत आहेत. आणि जर आपण भिंतीचं संपूर्ण प्लास्टर आणि भिंतीचं जे मटेरियल पाहिलं ते पूर्णपणे माती मिश्रित असल्याचं या ठिकाणी स्पष्ट दिसतंय. वारंवार इथल्या रहिवाशांनी या बिल्डरच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या, पण या तक्रारींची कुठेही दखल जी आहे ती घेतली गेलेली नाही आहे. रेणुका, या संपूर्ण इमारतीमध्ये अजूनही ढिगाऱ्याखाली जवळपास 16 जण अडकल्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते. कारण सकाळपासून सर्व नातेवाईक आणि त्यांचे कोण कोण या ठिकाणी वाचलेला आहे त्या संपूर्ण लोकांचा तपास जो आहे तो या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे आणि त्यात आता 16 जण जे आहेत ते या ढिगाऱ्याखाली अडकलेत आणि ढिगारा उपसण्याचं काम जे आहे ते सतत जे आहे ते 14 तास या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच प्रफुल्ल, आणि या सगळ्यामध्ये आपण बघतोय की काल जेव्हा ही बिल्डिंग पडली होती तेव्हा निदान पाऊस नव्हता, पण आता तुमच्या मागे आम्ही बघू शकतोय की पावसाला देखील सुरुवात झाली आणि अशा सगळ्या आव्हानांचा सामना करत जेव्हा ही टीम उतरून काम करत असते, किती मोठं आव्हान आणि किती मोठ्या प्रमाणात चॅलेंजिंग असणार आहे हे टास्क त्यांच्यासाठी? नक्कीच रेणुका, जर आपण पाहिलं तर अतिशय मुसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मी या एका इमारतीच्या आडोशाला या ठिकाणी उभा आहे, पण आपण बाहेर या ठिकाणी पाहू शकतो की कशा पद्धतीने पाऊस सुरू आहे. रात्री अत्यंत तुरळक असा पाऊस होता, पण आता सकाळपासून या संपूर्ण भागामध्ये ढग दाटून आलेत आणि मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे. त्यामुळे बचाव कार्य जे आहे ते काहीसं मंदावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पण जेसीबी जवळपास 6 मोठे जेसीबी आणि 2 मोठ्या क्रेन ज्या आहेत त्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. त्यांचं काम मात्र या ठिकाणी सुरू आहे आणि साधारणतः आणखी जवळपास 12 ते 14 तास हा संपूर्ण ढिगारा उपसण्याचं काम जे आहे ते करावं लागणार आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणावर हा ढिगारा आहे. कारण अनेक इमारती जर पडल्या तर साधारणतः ज्या आपण पाहतो की स्लॅब्स आणि तो भाग लवकर मोकळा होतो, पण या ठिकाणी सगळी माती आहे, त्यामुळे ही माती उचलणं अत्यंत जिकरीचं आहे. त्यामुळे या बचाव कार्याला आणखी खूप वेळ लागू शकतो. निश्चितच प्रफुल्ल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिल्डरला शोधण्याची मोहीम किंवा त्याच्या हे जे 2 बिल्डर्स आहेत त्यांच्यावर आतापर्यंत त्यांचा काही रेकॉर्ड कळू शकलाय का आणि त्यांना अटक कधीपर्यंत होऊ शकते या संदर्भातली काही कारवाई होताना दिसते का? रेणुका, या इमारतीचे दोन्ही बिल्डर आहेत, कारण हा 60-40 ज्या पद्धतीने ही इमारत बांधण्यात आलेली होती, या जागेचा मालक आणि बिल्डर
या दोघांनाही अटक करण्यात संदर्भात गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला आहे आणि पोलीस त्याचा तपास करतात. कारण हा मुंबईच्या तळोजा या भागात हा बिल्डर जो आहे तो राहतोय आणि त्याला अटक करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या इमारतीला ज्यांनी एनओसी दिलेले आहेत, ज्या अधिकाऱ्यांनी या इमारतीच्या सर्व एनओसी पास केलेल्या आहेत, त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याचे आदेश जे आहेत ते नगरविकास मंत्र्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. रेणुका, आपण बघतोय की आता टीव्ही स्क्रीनवर जो तुम्ही एक फोटो बघत असाल तर हा बिल्डर आहे आणि आपल्याला माहिती आहे 2 बिल्डर्स आहेत, जसं आपल्याला प्रफुल्ल सांगतायत ते तळोजात राहणारे आहेत आणि त्यांना आता अटक कधी हाच प्रश्न उपस्थित होतोय. कारण इतकं जर भुसभुशीत बांधकाम असेल आणि इतक्या निकृष्ट दर्जाचं बांधकाम असेल तर या सगळ्या जीवांवर आपण बघतोय की अक्षरशः सगळ्या कुटुंबांवर संक्रांत ओढवलेली आहे. प्रफुल्लकडे पुन्हा एकदा आपण जातोय. प्रफुल्ल, नगरविकास मंत्र्यांनी तर म्हटलंय की या सगळ्याची चौकशी होईल, पण एका कुटुंबातल्या सदस्य गमावणं आणि आपल्या आजूबाजूचं सगळं नांतं घर असं कोलॅप्स होताना बघणं हे अत्यंत वेदनादायी आहे. नक्कीच रेणुका, जर आपण पाहिलं तर अत्यंत गरीब कुटुंब जे आहेत ते या संपूर्ण इमारतीत राहतात. कारण कमी किमतीमध्ये या जी घरं आहेत ती या ठिकाणी उपलब्ध झालेली होती आणि अक्षरशः गरीब कुटुंबांनी आपला संसार या ठिकाणी थाटला होता. संपूर्ण संसार तर कोलमडलेलाच आपल्याला पाहायला मिळतोय. पण जवळपास 16 कुटुंब जे आहेत ते 16 कुटुंबांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. एक कुटुंब तर असं आहे, त्याची आई आणि 3 मुली ज्या आहेत त्या या ठिकाणी या इमारतीखाली दाबल्या गेल्यात. त्या कुटुंबातले काही सदस्य जे आहेत ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावी गेले होते. त्यांना देखील विनंती करण्यात आली होती की तुम्ही देखील गावी या, पण ऑनलाईन शिक्षण चालू असल्यामुळे मुलींचं शिक्षणाचं नुकसान होऊ नये म्हणून या रिजवी ज्या आहेत त्या या ठिकाणी थांबल्या होत्या आणि त्यांचा या ठिकाणी या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेल्या आहेत आणि त्यांच्यासमोर त्यांच्या 3 मुली देखील या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेलेल्या. अत्यंत दुःखदायक आणि वेदनादायक असं चित्र जे आहे रेणुका ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रफुल्ल, आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात इथे बचावकार्य सुरू आहे, पण आजूबाजूच्या या सगळ्या परिसरामध्ये बचावकार्य करण्यासाठी उपलब्ध जागा आणि त्या दृष्टीने आणखीन काही टीम्स इथे येणार आहेत का या बचत कार्यासाठी? रेणुका, सुदैवानं ही जी इमारत आहे ती इमारत रस्त्याच्या एका कडेला आहे, त्यामुळे रात्रीपासून बचाव कार्यासाठी कुठलाही अडथळा जो आहे तो या ठिकाणी आलेला नाहीये. सर्वात सुदैवाची गोष्ट म्हणजे आपण जर हा संपूर्ण परिसर पाहिला तर या ठिकाणी जे जेसीबी आणि पोकलॅन आहेत ते येऊ शकले नसते. पण सुदैवानं या मुंबई आग्रा हायवेचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू होतं आणि तिथले तात्काळ जेसीबी आणि पोकलॅन जे आहेत ते या ठिकाणी तात्काळ बोलवण्यात आले. कारण पालकमंत्री देखील घटनास्थळावर रात्रभर आहेत, त्याचबरोबर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक देखील घटनास्थळावर आहे आणि स्थानिक आमदार भारत गोगावले देखील आहेत. त्यामुळे या लवकरात लवकर ही सामुग्री मिळाल्यामुळे किमान 25% काम जे आहे ते या ठिकाणी ढिगारा उपसायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणखी हा जो ढिगारा समोरचा दिसतोय जवळपास आणखी आपण पाहू शकतो की या स्लॅबचे लेअर हे 5 लेअर आपल्याला अजूनही दिसत आहेत. म्हणजे आत्ता जवळपास 25% आणि अजूनही 75% इमारतीचं काम जे आहे ते अजूनही सुरू आहे. आता सूर्यप्रकाश असल्यामुळे काम थोडं लवकर होऊ शकतं, पण पावसाचा व्यत्यय त्याला नको आहे. जर पावसाचा व्यत्यय असंच राहिला तर या बचाव करायला आणखी वेळ लागू शकतो. अगदी खरं आहे प्रफुल्ल, आणि म्हणूनच आम्ही सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत. जसं आमचे प्रतिनिधी सांगतायत त्याप्रमाणे साधारण 12 ते 14 तास आणखीन हे बचाव कार्य सुरू असेल. आणखीनही या बिल्डिंगच्या मलब्यामध्ये साधारण 16 जण अडकलेत आणि त्यांची सुखरूप सुटका होणं आता गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे या बिल्डरला अटक कधी होणार.